एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आलेली आहे ज्यांच्याकडे एक प्रॉमिसिंग यूथ म्हणून पाहिलं जातं. काँग्रेसचा एक तरुण तडफदार असा चेहरा, उच्च शिक्षित, तितका संयमी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्याकडे एक लेगसी आहे सगळ्यात महत्त्वाची, ते म्हणजे पतंगराव कदम याचे सुपुत्र विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत. लेगसी आणि त्याच्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याचा तो जो काळ होता तो कसा होता? हा लेगसी हा फार महत्त्वाचा पार्ट मी माझ्या आयुष्यातलं समजतो की माझं भाग्य आहे की अशी लेगसी मला मिळाली. अशा लेगसीच्या मूल्यांवर मी आज माझं सार्वजनिक जीवनाचं काम करतोय. की तुमच्यासारखा उमेदवार हा खरं कॅबिनेटमध्ये जायला हवा होता, पण कोइलेशन गव्हर्नमेंट आणि त्यांच्या लिमिटेशन. पण मला खरं म्हणजे असं समजतं, मला खरं खोटं माहीत नाही की मला कॅबिनेट म्हणूनच करायचा निर्णय त्यांनी घेतलेला होता. परंतु 3 पक्षांचं सरकार, त्यात मोजकेच मंत्रिमंडळ, प्रत्येक पक्षाचं मंत्री संख्या होणार, असं ते काही अडचणी होत्या आणि मला राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम करण्याची संधी दिली. ह्या सगळ्यामध्ये नेहमी असं पाहिलं जातं, म्हणजे खास करून ज्यांचा परिवार राजकारणामध्ये आहे त्या परिवारामधली जेव्हा दुसरी फळी ही राजकारणामध्ये सक्रिय होते, चांगलं काम करते, नोटेबल काम करते, तरी सुद्धा कुठेतरी अगली बार इसको देखते है, अगली बार इसको देखते, असं अनेकांच्या बाबतीत घडतं. पुण्याही महत्त्वाची होतेच, त्याचा फायदा पहिल्या निवडणुकीला मिळतो, ह्याच्यात काही दुमत नाही. पण दुसरी तिसरी इलेक्शन होती, स्वतःचं कर्तृत्व दाखवावंच लागतं. डिसेंट्रलाइज करायला पाहिजे. प्रत्येक महाराष्ट्रातला विदर्भ असेल तिथे काही चांगले सक्षम नेते आहेत, खरं, अशी त्यांची टीम करा. मराठवाड्यातल्या काही नेत्यांची टीम करा, उत्तर महाराष्ट्रातली करा, पश्चिम महाराष्ट्रातली करा. आणि आम्ही अशी टीम एफर्ट घेऊन ज्यांनी ज्यांनी विधानसभा लढवली अशा लोकांना त्या त्या विधानसभेत थोडी ताकद देत गेलो. मला वाटतं कार्यकर्ते उभे राहतील. तुम्हाला देखील इतर अनेक पक्षातून सतत इन्कमिंगसाठी ऑफर असतात, त्या ऑफर्सबद्दल काय सांगाल? आणि आता विविध पक्षांच्या ऑफर येत राहतात, ठीक आहे. कुणाला वाटलं बाबा माझं व्यक्तिमत्व, स्वभाव, कर्तृत्व ठीक असेल, पण हे ठीक आहे, ते होत राहतं, ते चालत राहतं. मी म्हणलं ना, ते सोशल मीडियामुळे जास्त अर्थ गैरअर्थ त्याचे निघाले.